आपण ज्या पद्धतीने वागतो त्याच्या मागे आपले विचार असतात आणि काही विचार हे डिसफंक्शनल असतात हे आपल्या लक्षात यायला लागलेलं आहे. हे डिसफंक्शनल होत असताना सगळ्यात पहिले आपण अंदाज बांधतो आणि त्या अंदाजाच्या आधारावरती आपण त्याचं जजमेंट करतो, त्याला मूल्यांकन करतो. हे मूल्यांकन करत असताना काय बरं गडबड होती ते आज आपण समजून घेणार आहोत. नात्यामध्ये आपल्याला सुधारणा करायची असेल किंवा स्वतःला आनंदी ठेवायचं असेल तर आपले विचार हे फंक्शनल असायला पाहिजे, डिसफंक्शनल नको. आणि तेच आपण आता या 2-4 व्हिडिओज मध्ये समजून घेणार आहोत. पण अंदाज बांधतो, त्यानंतर आपण जजमेंट देतो. म्हणजे मी अंदाज बांधलेला आहे की अमुक एखादी गोष्ट अशी आहे, कारण हे आहे. म्हणजे फोन आला नाही कारण, मला मेसेज केला नाही कारण, है ना, कारण काहीतरी आणतो, दॅट इज अंदाज. तो आपण अंदाज बांधलेला आहे की बिझी आहे म्हणून आहे, माझ्याकडे लक्ष नाहीये म्हणून आहे. मग हा अंदाज बांधल्यानंतर या अंदाजाचं आपण मूल्यांकन करतो, आपण जजमेंट करतो. वेगवेगळ्या 4 प्रकारे प्रामुख्याने आपण हे जजमेंट, मूल्यांकन आपण करत असतो. सगळ्यात पहिले बऱ्याचदा आपण करतो की आपण डिमांडिंग असतो. म्हणजे कसं असायला पाहिजे, आदर्श कसा असायला पाहिजे यानुसार आपण त्याचं मूल्यांकन करतो. म्हणजे मी कॉल केला आणि समोरच्याने उचलला नाही, म्हणजे समोरच्याने उचलायला पाहिजे. मी जर का 4 वेळा कॉल करत असेल म्हणजे काहीतरी अर्जंट आहे हे समजायला पाहिजे. हे आपलं काय झालं, डिमांडिंग झालं. मी जेव्हा असं डिमांडिंग करते की कसं असायला पाहिजे, कुणी कसं वागायला पाहिजे, इतकं सांगितलं, इतकीच तर अपेक्षा आहे, इतकंच तर करायला पाहिजे, हे डिमांडिंग झालं. आणि हे मूल्यांकन आपल्याला डिसफंक्शनिंग करायसाठी खूप महत्वाचं कारण असू शकतं. दुसरं जे कारण आहे, दुसऱ्या ज्या पद्धतीने आपण मूल्यांकन करतो ना, ते आहे ऑफुलिंग. म्हणजे खूप भयंकर काहीतरी आहे. माझ्या बाबतीत असं झालं, म्हणजे किती भयंकर आहे, मी बोलतीये आणि माझा नवरा माझ्याकडे लक्षच देत नाही, किती भयंकर आहे हे, इतकं भयंकर आहे की बाप रे बाप. हे जेव्हा आपण मूल्यांकन करतोय ना, त्यावेळेसच बघा आपल्याला ते प्रेशर जाणवायला लागतं की हे खूप भयंकर आहे. लक्ष नाही दिलं ठीक आहे, आपण इझी मध्ये घेतलंय का, आपण नाही. काय करतो आहे की आपण त्या घटनेला खूप जास्त भयंकर आहे असं लेबल आपण लावतो. आणि मग असं जेव्हा आपण भयंकर असं लावतो ना, त्यावेळेला आपल्याला त्रास होणारच आहे. तिसरी जी पद्धत आहे मूल्यांकन करण्याची, त्यामध्ये काय होतं की आपला कम्फर्ट झोन नसतो, आपण डिस्कम्फर्ट जे आहे त्याचं इनटॉलरन्स म्हणतात त्याला. म्हणजे परिस्थिती किंवा सिच्युएशन, माझी आतली किंवा बाहेरची परिस्थिती मला अस्वस्थ करणारी आहे आणि ही अस्वस्थता मला सहन होत नाहीये. मला हे इतका जो मोठा आवाज आहे ना, तो खूप जास्त अस्वस्थ करतोय, ते मला टॉलरेट होत नाहीये. म्हणजे समोरचा व्यक्ती बोले ना का, माझं काही म्हणणं नाही हो, पण इतक्या मोठ्या आवाजात कशाला बोलायचं, तो जो मोठा आवाज आहे ना तो मला खूप जास्त अस्वस्थ करणार आहे. अशा पद्धतीने आपण त्याचं मूल्यांकन करतो. कदाचित त्या व्यक्तीचा आवाजच मोठा असणार आहे, त्याची पद्धतच ती असणार आहे, हे असूच शकतं. पण मी काय केलेलं आहे, मी असं म्हणते की इतक्या मोठ्याने आवाज केलेला आहे ना, मला ते सहनच होत नाही. जे आपण करतो ना मूल्यांकन करताना, ते सेल्फ रेटिंग. आपण स्वतःला दोष देतो की हे जे सगळं होत आहे ना, तो माझाच प्रॉब्लेम आहे, माझ्यामुळेच आहे, मी तर माझ्यातच काहीतरी अडचण आहे. ह्या 4 पद्धतीने जेव्हा आपण जो अंदाज बांधलाय त्याचं मूल्यांकन करतो ना, त्यावेळेला आपल्याला त्रास व्हायला लागतो. आपलं जे फंक्शनिंग आहे ते डिसफंक्शनिंग व्हायला लागतं. आपले जे विचार आहेत ते आपल्याला मदत करायच्या ऐवजी आपल्याला त्रासदायक व्हायला लागतं. काय नेमका त्रास होतो, जसं विचार त्रासदायक व्हायला लागतात त्याचा परिणाम भावनांवरती पण होतो. आणि मग भावना डिस्टर्ब व्हायला, इमोशनल डिस्टर्बन्स येतं. 2 लेवलवरती इमोशनल डिस्टर्बन्स येतं. एकाला म्हटलं इगो डिस्टर्बन्स. त्या इगो डिस्टर्बन्स मध्ये काय होतं की मला माझा जो आपण इकडे मूल्यांकन केलं ना, असं असायला पाहिजे, तसं असायला पाहिजे, माझ्या बाबतीत असं होत नाहीये, हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्यांनी माझा इगो हर्ट होतो आहे आणि मग भावनिकता वाढते. आणि या भावनिकता वाढल्यानंतर कोणते भावना आपल्याला डॉमिनंट दिसतात, तर आपल्याला लाज वाटणं, शेमफुल वाटणं, ही भावना तिथे डॉमिनंट होते. आपला जो स्व आदर आहे तो कमी व्हायला लागतो आणि त्यातनं अगदी डिप्रेशन, क्रॉनिक डिप्रेशन नाही पण लो फील होणं, सॅड फील होणं, दुःख वाटणं, या सगळ्या ज्या भावना आहेत ना, ह्या डॉमिनंट व्हायला लागतात आपल्या वागण्यामध्ये. दुसरं जे आपल्याला भावनिक डिस्टर्बन्स झाल्याने होतं ते आहे डिस्कम्फर्ट डिस्टर्बन्स. म्हणजे इथे परिस्थिती मला अस्वस्थ व्हायला लागतं. जर मी मूल्यांकन केलेलं असेल की हे फारच अवघड आहे, भयंकर आहे असं केलं असेल, किंवा मी हे सहनच करू शकत नाही असं जर का त्याचं मी मूल्यांकन केलं असेल, तर मला हे डिस्टर्बिंग आहे.
हे सगळं मला डिस्कम्फर्टिंग आहे, हे जे डिस्टर्बन्स आहे हा माझ्यासाठी डिस्कम्फर्टिंग आहे, मला अस्वस्थ करणार आहे. आणि जेव्हा हे अस्वस्थ करणारा मला डिस्टर्बन्स असतो ना, त्यावेळेला कोणत्या भावना डॉमिनेट होतात? त्यावेळेला चिंता, एन्झायटीचं प्रमाण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसतं इथे. त्यानंतर आपल्याला पॅनिक, खूप जास्त इम्पल्सिव्ह होणं, पटपट करणं, फटाफट गोष्टी करणं, या सगळ्या इम्पल्सिव्हनेसचा जो प्रकार आहे ना, तो इथे आपल्याला वाढतात. ताण वाढलेला, विचार नीट कार्य न केल्यामुळे भावनिक पातळीवरती हे दोन्ही त्रास आपल्याला दिसून येतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की या सगळ्याच्या आधारावरती काही डिसफंक्शनल थॉट्स सांगितलेले आहेत, जे विचार गडबड करतात मला वागण्यामध्ये आणि ज्याचं लूप तयार होतं आणि नात्यामध्ये त्यामुळे ताण निर्माण होतो. असे वेगवेगळे आहेत. तर आपल्या बाबतीत नेमका कोणता आहे हे आपण समजून घेणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, एका व्यक्तीसोबत का होईना शेअर करा आणि यातलं तुम्हाला काय आवडलंय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.